कोळसा भट्ट्यांवर महापालिकेकडून बंदी, कोळशामुळे प्रदूषणात भर पडत असल्याने निर्णय, तर तंदूर भट्ट्या वापरणाऱ्या रेस्टॉरंट ढाब्यांवर कारवाई. साताऱ्यातील युवकांकडून दुबई शिवजयंतीला मोठ्या उत्सवात सुरुवात, नाविन्यपूर्ण ऐतिहासिक खेळ, शिवविचारांचे प्रदर्शन, ढोल ताशा, मानवंदना, सांस्कृतिक कलादर्शन, त्याचबरोबर शिवकालीन चलनी नाण्यांचे प्रदर्शन अशा अनेक ठिकाणी दुबईत करण्यात आले आहेत. अहिल्यानगरात सावेडी गावात छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत पाहिला छावा चित्रपट. यावेळी मिरवणूक काढत तरुणांनी गाठलं चित्रपटगृह. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. यामध्ये शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळ यांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, तर सामान्य ज्ञान परीक्षेला 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग. अकोल्यातील शिवस्मारक समिती, सहकार नगर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ऐतिहासिक छावा सिनेमानं केली 100 कोटी रुपयांची कमाई. फायटर, कल्की, भूलभुलैया या सिनेमांना छावाने टाकलं मागे. छावा चित्रपटाने केला नवा विक्रम. गडचिरोलीत सध्या प्रीमियर लीग क्रिकेटचा जोर, तर लाईट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने पहिल्यांदाच रणजी क्रिकेटच्या धर्तीवर आयोजित. दिवस रात्र अशा 2 सत्रात खेळवले जाणारे सामने गडचिरोलीकर क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणीच. मानव प्राणी संघर्ष टाळण्यासाठी आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती. तर उपक्रमामध्ये मानव प्राणी संघर्ष कसा टाळावा, काय काळजी घ्यावी, कोणकोणत्या उपाययोजना करण्यात या संदर्भात सादरीकरण, तर गावातील 300 गुराख्यांची कार्यशाळा घेत त्यांना प्रशिक्षण दिलंय. उजनी धरणातून सोलापूर शहरात इतर तालुक्यांसाठी आज 1600 क्युसेस पाणी सोडलं जाणार आहे. तर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडले जाणार. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढीनंतर ही उत्पन्न अत्यल्पच. सुमारे 3200 ते 3500 कोटी रुपयांची देणगी थकली आहे. तर 3 आठवड्यांपूर्वी तिकीट दरात 14.95% दरवाढ. पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावात कर वसुली नाही, तर कर वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती. तर पुणे महापालिकेला जवळपास 250 कोटींचा फटका. पुणे शहरामधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत, किमान तापमानात घट झाली. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती निर्माण आहे. पुणे पोलीस शहर दलातील पोलीस कुटुंबियांसाठी अतुल्यांचा तरंग हा संगीतमय कार्यक्रम आयोजित. अमितेश कुमार आणि पुनीत बालन यांच्या संयोगानं कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात हडपसरमध्ये एका घरात तब्बल 350 मांजरी. हडपसरच्या मार्वल बाउंटी सोसायटीतील अजब घटना. तर यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचं वातावरण आहे. सोसायटीतील नागरिकांची पुणे महापालिकेत तक्रार. पैठणमधील जायकवाडी धरणातून खेरडा प्रकल्पात शेतीसाठी पाणी सोडले. आमदार विलास भुमरे यांच्या सूचनेनुसार खेरडा प्रकल्पात पाणी सोडले. नागपुरात जीपीएसच्या रुग्णसंख्येत वाढ. शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण सापडलाय. नागपुरात महिनाभरात जीबीएसमुळे 10 पैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालाय.
बदलापुरात भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा. या महोत्सवात वैचारिक प्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही आस्वाद बदलापुरकरांनी घेतलाय. आपण सन्मानपूर्वक आपण लाडकी बहीण योजनेसाठी आता केवायसी करावी लागणार. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आता योजनेतल्या महिलांची तपासणी सुरू. जून ते जुलै दरम्यान हे केवायसी करणं अनिवार्य. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाराशिवमध्ये दक्षिणमुखी हनुमान यात्रेला सुरुवात. या यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल स्पर्धेचं आयोजन. तर या दंगलीमध्ये हिंगोली, वाशिम, परभणी जिल्ह्यासह राज्यभरातून पैलवानांनी घेतला सहभाग. भागवत कदम पंचाचा निर्णय पंचाची जिंकल हातोरी करा. पालघरमध्ये मुस्लिम समाजासाठी मुस्लिम क्रिकेट लीगचं आयोजन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सामन्याचं उद्घाटन. ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्वाची बैठक आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आज बैठक घेणार. तर फरार आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करावी अशी धनंजय देशमुख यांची मागणी आहे. हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह. शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई. तर या रोषणाईमुळे सर्व परिसर उजळून निघालाय. अमरावती शहरात महानगरपालिका आजपासून ऍक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकांवर जप्तीची कारवाई. 188 कोटी रुपयांचं महानगरपालिकेचं टार्गेट. भिवंडीत फलाये आम ट्रस्ट तर्फे 12व्या रक्तदान शिबिराचे आयोजन. तर रक्तदान शिबिर थॅलेसिमी व्याधीग्रस्त मुलांसाठी. तर 450 रक्तदात्यांनी दिला प्रतिसाद. बांगलादेशी नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिसांची जनजागृती. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक काम करण्यासाठी दाखल. अमरावतीमध्ये 142 वर्षांनंतर वलगावच्या जुन्या पुलावरील भार कमी होणार. नवीन पूल वर्षाअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार. काम अंतिम टप्प्यात. भिवंडीतील आयजीएम रुग्णालयाच्या अवस्थेत सुधारते. तर वर्षभरात 2.25 लाख रुग्णांनी घेतला उपचाराचा लाभ. मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांनी नियम तुडवले पायदळी. तर बीपी रोडवर वाहतूक पोलिसांसमोर रिक्षांमध्ये 3 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे आरंभ पालक मेळावा उत्साहात संपन्न. तर सुरुवातीचे क्षण मोलाचे. उपक्रमांतर्गत पालक बालक मेळाव्याचे आयोजन. या कार्यक्रमात लहान मुलांच्या पोषणासोबतच घरगुती आणि टिकाऊ साहित्यांचा वापर करून विविध आकर्षक कलाकृती सादर करण्यात आल्या. राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यातील येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळ फासणार. देवरोड मधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाकडून इशारा. अकोल्यातील सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचं आयोजन. देवाच्या लग्नाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार. यात्रा महोत्सव दरम्यान मंदिरात आरती, भजन, प्रवचन, भागवत इत्यादी धार्मिक कार्यक्रम आयोजित. बुलढाण्यात भरली आजी माजी शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा. आजी माजी शिक्षक मंडळांनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या स्पर्धेत भाग घेतलाय. मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय. जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारली भव्य दिव्य अशी प्रतिकृती. मावळ तालुक्यातील परंदवडी येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किराणा मालाच्या दुकानात जाऊन लोखंडी वजन काटा, मापे तसेच डिजिटल वजन काट्यांची करून दिली ओळख. सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. पीसीएम गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान होणार.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ठुमका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वाघ्या मुरळीच्या एका गीतावर चांगलाच ठेका धरलाय. ठुमक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी. पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो. मग स्लो मोशन मध्ये कळतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखळी तटकरेंनी भरत गोगावले यांना लगावली आहे. अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने लोटे चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी लावली होती उपस्थिती. मी आऊट होणारा प्लेअर नाही, मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे, असं बालाजी किणीकर म्हणाले. बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंचं भाजप आमदार किसन कथोरेंना आव्हान. आमदारांना मागील 15 वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा. वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे. वामन म्हात्रेंचं खुलं आव्हान. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती तलवाराधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी. तर 19 फेब्रुवारीला नितेश राणे यांच्या हस्ते होणार पायाभरणी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पत्रकार परिषद दुपारी 12:15 वाजता साधणार पत्रकार संवाद. यामुळे अर्थसंकल्पीय मुद्दे आणखी स्पष्ट होणार. पालघर जिल्ह्यातील विकासासाठी योगेश बोसमिया यांनी घेतली पालकमंत्री गणेश नाईकांची भेट. नव्याने होत असलेल्या वाढवणं बंदर, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस महामार्ग, JNPT यासारख्या प्रकल्पावर चर्चा केली आहे. राज्यात आजपासून ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबवणार. ITI प्रशिक्षकांना 15 दिवसांचं ट्रेनिंग दिलं जाणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा अनोखा उपक्रम. वर्ध्यात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव, समाज मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम. पांचाळ समाज सेवा समितीचा उपक्रम. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मॉड्युलर ICU आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. मिरजेत उर्सा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांची ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याला भेट. यावेळी चादर आणि गलेफ केला अर्पण. दर्गा कमिटीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार. जंगलात पानगळ होऊन रान उजाड. जंगलात केशरी रंगाचा पळस बहरलाय. तर पळसाची फुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये भाविक दाखल. तर भाविकांनी संगम घाटावर केलं अमृत स्नान. आसाममध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम चहा उत्पादनावर. चहा उत्पादक चिंतेत. तर 2050 ते 2070 पर्यंत कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे चहाच्या बागा योग्य राहणार नाही. हवामान खात्याचा अंदाज. आंध्र प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शन. भाजप नेते प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित. दिल्लीमध्ये आदी महोत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. आदिवासी समाज पुढे होईल तेव्हा देशाची प्रगती होईल, मुर्मू यांचं वक्तव्य. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेन युद्ध थांबवायचं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अतोनात प्रयत्न सुरू. अमेरिकेने भारताचा $2.10 कोटी निधी रोखलाय. तर एलॉन मास्क यांच्या नेतृत्वात डॉगीची मोठी कारवाई. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. आरोपी हितेशने धर्मेश पोनला 70 कोटी रुपये दिल्याचंही कबूल होतंय. तर आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पोनलाही अटक केली आहे. नागपुरात एका सोनाराने चक्क बँकेलाच घातला गंडा. बनावट दागिने घेतले 77 लाखाचं गोल्ड लोन. तर अजब प्रकारानंतर नागपूर शिक्षक सहकारी बँक कंगाल. तर आरोपी ज्वेलर्ससह 16 जणांवर गुन्हा दाखल. ATM कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली. तर त्यांच्याकडून 6,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखा पथकाचं कारवाई.
लातूर जिल्ह्यात हातभट्टी अड्ड्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या धाडीत 48 जणांना अटक करण्यात आली. 51 गुन्हे दाखल, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. बेरोजगार उच्च शिक्षित तरुणाने नोकरी न मिळवल्यामुळे चोरीचा मार्ग स्वीकारलाय. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याने पैशाची गरज असल्यानं चोरीचा मार्ग निवडला. जालन्यात इनोव्हा गाडीतून गायीची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. संपूर्ण घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील मटका किंग सम्राट कोराणे याला आश्रय आणि आर्थिक रसद पुरवणाऱ्या 2 साथीदारांना विशेष पथकाने अटक केली आहे. विजय उर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला 25 लाखांचा चोरीचा लसूण. लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात. विनोद रुढे यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल. ड्रग्ज तस्करीचे मुंबई कनेक्शन समोर तुळजापुरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली. तामलवाडी येथे 59 ड्रग्जच्या पुड्यांसह आरोपींना अटक. ड्रग्ज मुंबई येथून एका महिलेकडून आणल्याची आरोपींची कबुली, तर 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.